प्रश्न क्रमांक 1, तो भव्य राजवाडा आहे. या वाक्यातील भव्य या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, विशेषण. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. भव्य हा शब्द काय आहे, तर राजवाड्याच्या आकाराचे किंवा वैभवाचे वर्णन करतो, त्यामुळे ते या ठिकाणी विशेषण म्हणून आलेलं आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, मागून जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. तर मागून जन्मलेला याला काय म्हटलं जातं, अनुज असं म्हटलं. ऑप्शन ए बरोबर आहे. अनुज म्हणजे मागून जन्मलेला आणि अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला किंवा आधी जन्मलेला, ज्याला आपण मोठा भाऊ असं देखील म्हणतो. आणि अनुज म्हणजे मागून जन्मलेला किंवा धाकटा भाऊ. अनु म्हणजे काय, तर मागे, आणि ज म्हणजे जन्मलेला, म्हणून धाकट्या भावाला किंवा मागून जन्मलेल्याला आपण अनुज असं म्हणतो. ऑप्शन आपलं ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खोगीर हा शब्द कशाशी संबंधित आहे, तर खोगीर हा शब्द घोड्याची बैठक याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. तर घोड्यावर स्वार होण्यासाठी त्याच्या पाठीवर जे आसन टाकले जाते त्याला आपण काय म्हणतो, खोगीर असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, मराठी वर्णमालेत ह या वर्णाला काय म्हणतात, तर ह या वर्णाला महाप्राण असं म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे. ह चा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण वर्ण असं म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, धान्य साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेला काय म्हणतात, तर ज्या ठिकाणी आपण धान्य साठवतो त्या जागेला आपण कोठार असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. धान्य मोठ्या प्रमाणात जर साठवून ठेवायचं असेल किंवा सुरक्षित खोलीत जेव्हा ठेवले जाते तेव्हा त्याला आपण त्या जागेला किंवा त्या घराला आपण कोठार म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पण परंतु ही कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहेत, तर ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव किंवा कमी असल्याचं दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण पण आणि परंतु हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय वापरतो. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, वाक्यामध्ये ज्याच्याविषयी बोलायचे असते त्याला काय म्हणतात, तर वाक्यामध्ये ज्याच्याविषयी बोलायचं असतं त्याला आपण उद्देश असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. वाक्यात ज्या घटकाविषयी आपण माहिती सांगतो त्याला आपण उद्देश किंवा सब्जेक्ट असं म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे, तर अक्का हा शब्द काय आहे, कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे. अक्का हा शब्द मूळ कानडी भाषेतील आहे पण तो मराठी कुटुंबात सर्रास वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखायचे आहे, तर उंटला स्त्रीलिंगमध्ये काय म्हणतात, तर सांडणी म्हणतात. ऑप्शन सी बरोबर आहे. मराठी भाषेत उंटाच्या मादीला किंवा स्त्रीलिंग रूपाला सांडणी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामऐवजी जेव्हा एखादे वाक्य अर्धेच सोडले जाते किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असते तेव्हा कोणते चिन्ह वापरतात, तर त्या ठिकाणी आपण अपूर्ण विरामचिन्ह वापरतो. ऑप्शन सी बरोबर आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास किंवा वाक्य अपूर्ण राहिल्यास त्या ठिकाणी आपण अपूर्ण विरामचिन्ह, हे कंसामध्ये जे आहे ते अपूर्ण विरामचिन्ह आहे, तर त्याचा आपण वापर करतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, पाऊस पडला आणि शेतकरी आनंदी झाला या संयुक्त वाक्याचे केवळ वाक्य करा, तर या संयुक्त वाक्याचे केवळ वाक्य आहे ऑप्शन डी, पाऊस पडल्यामुळे शेतकरी आनंदी झाला. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, ती हळद हो गोरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता सांगा, तर तो आहे अतिशय उतावळेपणा करणे. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, धैर्य हे कोणते नाम आहे, तर धैर्य हे भाववाचक नाम आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. तर या ठिकाणी थोडक्यात माहिती बघा. धैर्य ही एक मानसिक स्थिती किंवा गुण आहेत जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण आपल्याला ते जाणवतात, म्हणून धैर्य हा या ठिकाणी भाववाचक नाम म्हणून आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, ईश्वर आहे असे म्हणणाऱ्याला काय म्हणतात, तर ईश्वर आहे असे मानणाऱ्याला किंवा म्हणणाऱ्याला आस्तिक म्हटलं जातं आणि ईश्वर नाही असं म्हणणाऱ्याला नास्तिक असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा, ज्याचा देवावर किंवा देवाच्या अस्तित्वावर विश्वास असतो त्याला आपण आस्तिक म्हणतो आणि ज्याचा देवावर किंवा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही त्याला आपण नास्तिक म्हणतो.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. तर ते आहे कवयित्री. या ठिकाणी कवयित्रीमध्ये यला काय असते, पहिली वेलांटी असते. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द आहे आशीर्वाद. ऑप्शन सी मध्ये बरोबर आहे. तर या ठिकाणी शला दुसरी वेलांटी असते व वर काय असतो, रफार असतो. हे आशीर्वाद शब्दाचे शुद्ध रूप आहे. ऑप्शन सी मधलं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवार्चीन. ऑप्शन सी बरोबर आहे. प्राचीन म्हणजे जुने किंवा अवार्चीन. प्राचीन म्हणजे जुने आणि अवार्चीन म्हणजे नवीन किंवा आधुनिक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सचिनने शतक ठोकले या वाक्यातील विधेय कोणते ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी विधेय येणार आहे ठोकले. ऑप्शन सी बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाला विधेय म्हणतात, जे कर्माबद्दल किंवा क्रियेबद्दल काय करतं, माहिती पूर्ण करतात. तर या ठिकाणी वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, ठोकले हे क्रियापद आहे, त्यामुळे ते आपलं विधेय येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्याचा प्रकार सांगा. वाक्य आहे शांत बसा. तर या ठिकाणी ते काय येणार आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती किंवा उपदेशाचा बोध होतो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. या ठिकाणी शांत बसा ही आज्ञा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा आशय सांगा. तर याचा अर्थ आहे ऑप्शन सी, क्षुद्र माणसे साध्या गोष्टींनी संतुष्ट होतात. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. वाक्यातील शब्दांची व्याकरणिक माहिती सांगण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर या प्रक्रियेला पदस्फोट म्हणतात. ऑप्शन ए बरोबर आहे. वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात, लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार सविस्तर माहिती देणे याला आपण पदस्फोट असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 22. वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे अजिंक्य परीक्षेत पास झाला होता. तर हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. तर या ठिकाणी अजिंक्य परीक्षेत पास झाला होता या वाक्यामध्ये पास झाला ही क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे आणि सोबतच आपल्याला होता हे सहाय्यकारी म्हणजे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आलेलं दिसतं, त्यामुळे हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. आणि आहा हे पुढीलपैकी कोण आहेत. तर हे पुढीलपैकी स्वरादी आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. आणि आहा हे स्वरादी आहेत. मराठी वर्णमालेत ज्या वर्णांच्या आधी स्वर येतो त्यांना आपण स्वरादी असं म्हणतो. स्वर प्लस आदी म्हणजे स्वरादी. तर अशा प्रकारे हे काय आहे, अनुस्वार आहे आणि आहा हे विसर्ग आहे. हे दोन स्वरादी आहेत आणि यांच्या उच्चारासाठी काय लागतं, स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं, म्हणून त्यांना आपण स्वरादी असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. मराठी भाषेत नवीन स्वर वगळता एकूण किती वर्ण आहेत. तर मराठी भाषेत नवीन स्वर वगळता एकूण 50 वर्ण आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. मराठी भाषेमध्ये नवीन स्वर कोणते आहेत. तर ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर आहेत. तर हे वगळता एकूण 50, इथं 48 झालेले, तर या ठिकाणी 50 करा. 50 वर्ण आहेत. यामध्ये स्वर 14 अ ते अ पर्यंतचे. स्वरादी 2 आहेत, आणि आहा, ज्यांना आपण अनुस्वार आणि विसर्ग म्हणतो. त्याच्यानंतर व्यंजने आहेत 34, क पासून ज्ञपर्यंत. असे 14 + 2 + 34 असे एकूण 50 होणार आहेत. या ठिकाणी 50 वर्ण आहेत, हे लक्षात ठेवायचं. नवीन स्वर वगळता आणि नवीन स्वर धरून विचारलं तर 52 सांगायचे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भाषेचे नियम म्हणजे भाषेचे काय होय. तर भाषेचे नियम म्हणजे भाषेचे व्याकरण होय. ऑप्शन सी बरोबर आहे. कोणत्याही भाषेचे अचूक लेखन आणि शुद्ध संभाषण करण्यासाठी काही नियम ठरवून दिलेले असतात. या नियमांच्या अभ्यासालाच आपण व्याकरण असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा.